मसाले भात मी नाही खात आणि का नाही खात तर मीठ नाही त्यात. लहानपणी मम्मी जेव्हा जेव्हा मसाले भात बनवायची ना तेव्हा हमखास या ओळी ओठांवर यायच्या आणि मग ते गुणगुणलं जायचं. मसाले भातासाठी मी कोणताही स्पेशल तांदूळ असा नाही वापरत. जो अवेलेबल असतो घरात तोच मी वापरते. त्याची टेस्टही छानच लागते. शेवटी प्रेमाने बनवलेल्या पदार्थांना चव येतेच, हो की नाही? तर कुकरमध्ये मी 1 चमचा तेल व तुपात 12 गावच्या खड्या मसाल्यांना नाचवून घेत कढीपत्ता, मिरची, हिंग व उभा चिरलेला कांदा भाजून घेतला होता. मग 1 टोमॅटो सुद्धा भाजून घ्यायचा आहे, पण थोडासा कच्चा ठेवायचा, कारण त्यानंतर जेव्हा आपण शिजवतो ना टोमॅटो किंवा भात, त्यानंतर जी टोमॅटोची टेस्ट येते भातामध्ये ती अप्रतिम लागते. म्हणून थोडासा टोमॅटो कच्चा ठेवा. त्यानंतर यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट आपल्याला घालून भाजून घ्यायची आहे. मग भाज्या मिक्स करायच्या तुमच्या आवडीच्या किंवा घरात ज्या अवेलेबल असतील त्या टाका. मी शेंगदाणे, बटाटे, फ्लॉवर एवढंच टाकलं होतं कारण की एवढंच अवेलेबल होतं. मग त्यानंतर त्या भाज्याही परतून घ्यायच्या आहे. मसाल्यांमध्ये हळद, तिखट व गोडा मसाला ऍड करायचा. त्याला तेल सुटेपर्यंत भाजून घेऊन 15 ते 20 मिनिटं भिजत ठेवलेला तांदूळ ऍड करायचा आहे. आता यामध्ये मी काजूच विसरले होते. आता मी काजू नंतर टाकलाय, तुम्ही आधी टाका बरं का. आणि त्यानंतर मग ते तांदूळ भाजून घेत यामध्ये गरम पाणी ओतायचं. लक्षात घ्या, नेहमी कोणताही राईस बनवताना आपल्याला गरम पाणी ओतायचं आहे. राईस छान असा फुलतो आणि मस्त बनतो चवीला सुद्धा. मग कोथिंबीर वरून व ओल्या खोबऱ्याचा किस टाकायचा आणि स्वादानुसार तर मीठ जायलाच पाहिजे. मग कुकरला शिट्ट्या देऊन टवटवीत फुललेला मोकळा असा मसाला भात एन्जॉय करा. खूप छान लागतो, अप्रतिम लागतो. डिनरसाठी आज करून बघाच.